काही वेळापूर्वीच ते बोलत होते। आजच्या पवित्र दिनी शेतकऱ्यांना ही मोठी बातमी म्हणावी लागेल। शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,62,000 कोटी रुपये थेट जमा केले असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। तर तिन्ही कृषी कायदे पंतप्रधान मोदींनी मागे घेतलेले आहेत। आजच्या या पवित्र दिनी ही मोठी आणि महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे करण्यात आली आहे। मोदी सरकार कृषी कायदे मागे घेणार आहेत। पंतप्रधान मोदींची सर्वात मोठी ही घोषणा म्हणावी लागेल। या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयंत सर, एक मोठी घोषणा म्हणावी लागेल। एक प्रकारे आपण म्हणू शकतो की शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे। जवळपास 1 वर्षाहून अधिक कालखंड ते आपल्या जागी बसून होते। त्यांचे या तीनही मागण्या, त्या तीनही कलमांना त्यांचा विरोध होता, पण मुळात मोदी सरकार याच्याविषयी बोलायलाच तयार नव्हतं। एक प्रकारची ॲडॅमंट भूमिका त्यांनी घेतलेली होती, पण आज शेवटी इतक्या अनेक शेतकऱ्यांचा तिथे बळी गेला, अनेक जण तिथे मेले, पण शेवटी आज त्या शेतकऱ्यांचा विजय झाला आणि तीनही वादग्रस्त कलम ही मोदी सरकारला रद्द करावी लागली। एक प्रकारे मोदी सरकारचा हा संपूर्णपणे दुसऱ्या टर्मचा सर्वात मोठा पराभव आहे असं म्हटलं पाहिजे। आणि हाच शहाणपणा याच्या आधी पण दाखवला असता तर अनेक शेतकरी मेले नसते असं जरूर म्हणावं असं वाटतं। ज्या शेतकऱ्यांचा याच्यात बळी गेलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं मत काय आहे, त्याच्याबद्दल काही त्यांच्याकडनं एखादा तरी सहानुभूतीचा शब्द बाहेर येईल का, हेही जरा पाहणं महत्वाचं आहे। जी, याआधीच हा मोठा निर्णय घ्यायला पाहिजे होता, मात्र शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल, एक मोठी बातमी म्हणावी लागेल। हो, अगदी नक्कीच हा आधीच घ्यायला पाहिजे होतं। मी तर पहिलेच सांगितलं, कारण ते जे डील सुरू होतं ते असं होतं की आम्ही या 3 कलमांच्या पैकी एकही मागे घेणार नाही, तुम्ही चर्चेला या। याला अर्थच नव्हता। म्हणजे चर्चा करायची, पण ज्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर ते आम्ही मागे घेणार नाही, हा एक मूर्खपणा होता। पण शेवटी इतक्या महिन्यांचा ते शेतकरी पंजाब हरियाणातले, ज्यांच्या भरवशावर पूर्ण देशाला गहू तांदूळ मिळतो, ते तिथे ठाण मांडून बसले आणि शेवटी त्यांचा विजय झाला। पण त्याच्यात जे शेतकऱ्यांचा जो बळी गेलेला आहे ते दुर्दैव आहे, त्याच्याबद्दल उत्तर द्यावं। आधीच झालं असतं तर हा एक प्रकारची हुकुमशाही आपल्याला भोगायला लागली नसती, अधिक बरं वाटलं असतं। कारण ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर आज देश खातोय त्यांच्या मागण्यांना न्याय दिला पाहिजे। जी, माइणकर सर, मात्र आताच ही घोषणा का करण्यात आली? याआधीही करण्यात आली येऊ शकली असती, मात्र आता शेतकऱ्यांना आवाहनही केलं जाते, घरी जा, आपापल्या घरी जा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे। खरं तर मी आधीच सांगायला पाहिजे होतं की याचा संबंध सरळ राजकीय आहे। एक लक्षात घ्या, पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांच्या निवडणुका पुढच्या वर्षी आहेत। म्हणजे आपण धरूया पुढच्या वर्षाला किती 1.5-2 महिने आता उरलेले आहेत। आणि त्याच्यामुळे पंजाब मधला शेतकरी त्याला एक प्रकारे अपीजमेंट हे करण्याचा प्रयत्न, तसेच उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा। त्यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रश्न केवळ राजकीय कारणास्तव मोदी मागे आलेले आहेत। त्यांनी मनापासून आपली तीनही कलम मागे घेतलेली आहेत का? त्यांच्या अजेंड्यावरती आजही राहतील, परंतु केवळ आणि केवळ राजकीय कारणासाठी या कलमांच्यामुळे आपल्याला उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये राजकीय तोटा होऊ नये या कारणासाठी त्यांनी माइणकर आपली सर, कलम अगदी मागे बरोबर, घेतलेली कारण आहेत। की उत्तर प्रदेशच्या महोबा झाशी दौरा त्यांचा सुरू होणार आहे आणि या दौऱ्याआधीच त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे, त्यामुळे याचा कुठेतरी फायदा त्यांना होऊ शकतो। हो, अगदी बरोबर आहे। ते त्यांचा तोच प्रयत्न आहे की आपल्याला याचा फायदा व्हावा। आणि आपल्याला मुख्य म्हणजे, कारण उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागात तेवढं इंडस्ट्रियलायझेशन नाही। शेवटी तिथच्या लोकांचा आजही मुख्य व्यवसाय हा 50%हून जास्त लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे। त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना कुठेतरी एक अपीजमेंट करावं। अरे पण आतापर्यंत एवढे 1 वर्षाहून जास्त जेव्हा ते लोक थंडी, ऊन, पाऊस सोसत बसलेले होते, तेव्हा त्यांच्या मागण्यांना तुम्ही का पानं पुसली याचं मात्र उत्तर द्यायला माइणकर सर, एकूणच पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। हे आवाहन करतानाच त्यांनी मोठी घोषणा केली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि केलेल्या सखोल विश्लेषणासाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
मोठी घोषणा केली आहे। शेतकरी नेते माणिक कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माणिकजी, एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे, आपली प्रतिक्रिया। आदरणीय पहिले सर्वप्रथम मी सर्व भारतातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह म्हटल्याप्रमाणे आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे काय आज तिन्ही कायदे मागे घेण्याची घोषणा केलेली आहे ती एकदम स्तुत्यपूर्ण आहे आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाचं हे एक मोठं खूप यश आहे। वास्तविक पाहता देश पातळीवर जे काय आतापर्यंत आंदोलन झाले, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या नंतर देश पातळीवर सगळ्यात मोठं जर आंदोलन कोणतं झालं असेल तर ते हे शेतकरी आंदोलन होतं। आणि खरोखरच आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानायला पाहिजे। त्यांनी काही काळाने लोक काही म्हणत होते की बाबा भाजप ठीक आहे, मी काय भाजपचा समर्थक नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, परंतु नरेंद्रजी मोदी यांनी जे काय आजचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय एकदम चांगला आणि एकदम योग्य आहे। त्यांनी ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, थोडा वेळ लागला त्यांना बी, राष्ट्र देश पातळीवर एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर त्या सभागृहाच्या बी भावना लक्षात घ्यायच्या असतात। सभागृहाने एखादा कायदा केल्याच्या नंतर तो कायदा तातडीने कशाची तसा मागे घेणं म्हणजे त्या सभागृहाचा सुद्धा अवमान होऊ शकतो। त्याच्यामुळे त्यांना कदाचित एवढा वेळ लागला असेल, परंतु त्यांनी जे काय कायदे मागे घेण्याचा जे काय निर्णय घेतलेला आहे ते अत्यंत योग्य निर्णय आहे। कारण मी त्या आंदोलनामध्ये स्वतः महाराष्ट्रातल्या जवळपास माणिकजी, उशिरा का होईना पण एक महत्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे, महत्वाची घोषणा केलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। विजय जावंदिया शेतकरी नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजयजी, एक मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल। हॅलो जी, आवाज येते माझा? हो 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 विजयजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी आणि महत्वाची घोषणा केलेली आहे, शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। नाही, मोदीजींनी कृषी कायदे तिन्ही वापस घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला हिंदीत एक म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे। या बहीप्रमाणे त्यांनी जो निर्णय घेतला आपण त्याचं स्वागत करूया। आजपर्यंत या आंदोलनात खलिस्तानवादी, देशद्रोही, विरोधक वगैरे वगैरे हिणवल्या गेलं, पण शेवटी नरेंद्र मोदींनी हे मान्य केलं। पण माझा जो एक मनातली शंका होती की नरेंद्र मोदीजी एमएसपीचा कायदा करणार नाही आणि बरोबर तेच झालेलं आहे। या तिन्ही कायदे वापस घेताना जर त्यांनी असं म्हटलं असतं आम्ही एमएसपीचा कायदा सुद्धा येणाऱ्या संसद अधिवेशनामध्ये करू तर मला असं वाटतं की दुधात साखर झाली असती आणि खरं शेतकऱ्यांना यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये जे वचन दिलेलं होतं ते आम्ही सत्तेत आल्यानंतर मर जवान मर किसान मनमोहन सिंगांचं धोरण बदलून जय जवान जय किसान करू आणि शेतकऱ्यांना खर्चावर 50% नफा जोडून भाव देऊ किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याबद्दल ते बोलतात आहे, त्याच्या पूर्ततेकरता टाकलेलं पाऊल त्याच्यामुळे खूपच आनंद झाला असता। जी, विजयजी, एक महत्वाची ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, कारण की गेल्या कित्येक महिन्यांपासून मागणी केली जात होती, मात्र मोदी सरकार कृषी कायदे आता मागे घेणार आहे। महत्त्वाची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे। पंतप्रधान मोदींनी ही सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। आंदोलन मागे घ्यावं असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी काय घोषणा केली आहे पाहूयात। 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है। इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करतानाच ही घोषणा केलेली आहे। मोदी सरकार कृषी कायदे आता मागे घेणार आहेत, त्यामुळे आंदोलन मागे घ्या, आपापल्या घरी जा असं आवाहनही त्यांनी यावेळेस केलंय। शेतकऱ्यांच्या एका गटानं या कायद्याला विरोध कायम दर्शवला होता।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोठी घोषणा केली आहे. याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत, संबोधित करणार आहेत, ही माहिती मिळाली होती आणि त्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमकं कोणकोणत्या विषयांवरती भाष्य करणार आहेत अशी चर्चा सुरू होती. मात्र पंतप्रधानांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. 22 कोटी सॉइल हेल्थ कार्डचं वाटप करण्यात आलं असल्याची माहितीही त्यांनी या दरम्यान दिली आहे. साथियों, किसानों की स्थिति को सुधारने की इसी महाअभियान में देश में 3 कृषि कानून लाए गए थे. मकसद ये था कि देश के किसानों को, खासकर छोटे किसानों को और ताकत मिले, उन्हें अपनी उपज की सही कीमत और उपज बेचने के लिए ज्यादा से ज्यादा विकल्प मिले. हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. देशामध्ये 2014 पासून देशामध्ये कृषी विकासाला प्राधान्य देण्यात आलं असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं. त्यांच्या सरकारनं शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. छोट्या शेतकऱ्यांची संख्या ही 10 कोटींहून अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळावा याचे प्रयत्न केले गेले. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत अशा भावनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळेस व्यक्त केल्या. देशामध्ये 2014 पासूनच देशात कृषी विकासाला प्राधान्य देण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपा प्रवक्ते गणेश हाके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेशजी, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. एक मोठा निर्णय घेतलेला आहे मोदी सरकारनं. गणेशजी, माझा आवाज येतोय? तुमचा आवाज येतो. बोला ना. एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे मोदींनी. हा, बरोबर आहे. कारण काय आहे, ज्या पद्धतीनं देशातल्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी 3 कृषी कायदे या सरकारनं फार मोठा असा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला होता. ते कायदे पास केले होते. स्वातंत्र्याच्या नंतर शेतीची धोरणं बदलणं आणि शेतीच्या संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांना उपयुक्त अशा स्वरूपाचे कायदे हे या सरकारने केले होते. परंतु दुर्दैवानं याचं एक राजकारण या देशामध्ये करण्यात आलं आणि गेली महिने या कायद्यांना विरोध करण्यासाठी या विरोधकांकडून ज्या पद्धतीनं एक आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळं या आंदोलनांमुळं या देशातल्या जनता मिठीस धरलेली आहे. अत्यंत लोकांचं त्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आहे. आणि शेतकरी केवळ त्याच्या मागे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही राजकीय पक्ष आहेत या संघटनांच्या मागे, आणि त्यामुळं एक राजकीय खेळी म्हणून या शेतकरी कायद्याला, या कृषी कायद्यांना विरोध करण्यात आलेला आहे. त्यांना हे माहित होतं, या लोकांना माहित आहे विरोधकांना, की जर हे कृषी कायदे जर लागू झाले तर या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कृषी क्रांती होईल. सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता, शेतकऱ्यांचं स्वावलंबन, त्याचा विकास या सगळ्या दृष्टीनं हे कृषी कायदे आपण या केंद्र सरकारनं पारित केले होते. परंतु या विरोधकांना शेतकऱ्यांच्या भयापेक्षा एक या सरकारला विरोध करणं हे त्यांना त्यांची प्राथमिकता आहे किंवा प्रायोरिटी आहे. गणेशजी, असाही सवाल विचारला जातोय की आधीच ही घोषणा का नाही करण्यात आली? कुठली घोषणा म्हटला तुम्ही? शेतकऱ्यांसाठी नाही, कायद्याच्या संदर्भामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले.
कृषी कायदे कसे जनतेच्या हिताचे आहेत, शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला. त्याच्यासाठी आम्ही लोक चळवळ सुरू केली. आणि खरं म्हणजे हे वास्तविकता की त्यांनाही माहिती आहे की या कायद्यांमुळे निश्चितपणे फायदा होणार आहे, पण केवळ याचं एक राजकारण करायचं म्हणून या कायद्यांना विरोध झाला. आणि मग अशा वेळेला की ते जनतेचं नुकसान होऊ नये, जनतेला वेठीस या आंदोलनामुळे वेठीस लोक धरले जाऊ नये, जी आणि यामुळं माननीय पंतप्रधानांनी हे कायदे तिन्ही कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. जी आजच्या शुभ मुहूर्तावरती एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळेल. निश्चितपणे म्हटलं की जरी कृषी कायदे हे रद्द मागे घेण्यात आले तरी आज माननीय पंतप्रधानांनी एक जाहीरपणे या त्यांच्या मनोगतातून या देशातल्या शेतकऱ्यांना एक विश्वास दिलेला आहे की त्यांच्या विकासासाठी हे माननीय मोदी सरकार कटिबद्ध आहे आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी यापुढेही म्हणजे कायदे जरी मागे घेत असलो तरी पण गणेश शेतकऱ्यांना मोबदला जरी मिळत असला जी तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या एका गटानं या कायद्याला विरोध कायम ठेवलाय. म्हणूनच म्हटलं की ते या कायद्याला विरोध करणारे हे सगळे विरोधक आहेत, भाजपच्या विरोधक आहेत, भाजप सरकारच्या विरोधात असलेले लोक आहेत. आणि यांना केवळ या कायद्याचं कृषी कायद्यांचं राजकारण करायचं होतं. त्यांना हे माहित होतं हे जर कायदे जर देशामध्ये लागू झाले 50 वर्ष शेतकरी म्हणजे समृद्ध होईल, शेतकरी या सरकारवरती अत्यंत प्लीज असेल आणि पुढं तो भाजपच्या मागे पाठीशी उभा राहिला 50 वर्ष या देशातलं भाजपचं सरकार हटणार नाही. आणि म्हणून या कायद्याला त्या राजकारण्यांनी विरोध केलेला. गणेशजी अशा प्रकारच्याही प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत की याआधीच जर घोषणा झाली असती तर अनेक शेतकऱ्यांचा जो बळी गेलेला आहे तो बळी गेला नसता, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. त्याच्यातला प्रामाणिक प्रयत्न आमच्या सरकारचा हाच होता की शेतकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवावेत. अनेक वेळेला सरकारनं शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना समोर येण्याचा प्रयत्न केला, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, कायदे मागे आम्ही त्याला स्थगिती दिली, या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु त्यांना हे कायदे कायम म्हणजे रद्द करावेत अशीच त्यांची मागणी होती आणि ते हट्टाला पेटलेले होते. हा त्यांचा दुराग्रह होता आणि या दुराग्रहापोटी ते आंदोलन करत होते. आणि त्याच्यातून मग जनतेचं नुकसान होऊ नये या हेतून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जी गणेशजी जनतेचं नुकसान होऊ नये यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपल्यासोबत अतुल लोंढे हे देखील जोडले गेलेले आहेत. काँग्रेसचे अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली आहे. त्या घोषणेचं आम्ही स्वागत करतो. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की या त्यांच्या हट्टापायी लोकशाही तत्वांना, संसदीय परंपरांना, संसदेला चिरडून बहुमताच्या आधारे त्यांनी हा जो निर्णय घेतला होता याच्या विरुद्ध सगळ्या शेतकरी संघटना ज्या उभ्या झालेल्या होत्या आणि शेतकऱ्यांनी जे आंदोलनं केले देशभरामध्ये त्याचा हा विजय आहे, शेतकरी संघटनांचा विजय आहे असं आमचं म्हणणं आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये जवळजवळ 1000 पेक्षा जास्त शेतकरी जे आहे त्यांचे हुतात्मा झाले, त्यांचं बलिदान झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला बदनाम करण्याचा कार्यक्रम या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान सरकारने केला, मोदी सरकारने, कधी खलिस्तानी म्हटलं, कधी चायनीज लोकांचा. अतुलजी थोडंसं थांबवते तुम्हाला. आपल्यासोबत अनिल बोंडे हे देखील. असं कसं थांबवता तुम्ही मला मदत? जी बोला बोला. तर त्यामुळे त्यांच्या त्या जे बलिदान झालेलं आहे त्या सगळ्या शेतकरी कुटुंबाची आणि संपूर्ण देशाची जी आहे ती मोदींनी माफी मागितली पाहिजे या सगळ्या प्रकारासाठी. तर खरं होईल. आणि राहुलजींनी न्याय योजना सांगितली ती 72,000 रुपयाची. त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स जे लोक भरत नाही, अतिशय गरीब लोक आहेत, अशा लोकांना 72,000 रुपये जर ही न्याय योजना लागू केली तर संपूर्ण देशभरामध्ये जी मागणी कमी आहे त्याच्यामुळे उत्पादन कमी आहे, मागणी वाढून उत्पादन वाढून बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लागेल. त्यामुळे ती पण योजना त्यांनी लागू करावी अशी आमची मागणी आहे. बर, आपल्यासोबत अनिल बोंडे हे देखील जोडले गेलेले आहेत. अनिल बोंडेजी, एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे, कृषी कायदे मागे घेणार असल्याचं मोदी सरकारनं म्हटलंय. गुरु नानक जयंतीच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांशी बोलताना पंतप्रधानांनी निश्चितपणे सांगितलं की हे कायदे शेतकरी हिताचे होते,
शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे शरद जोशींनी म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आपला माल योग्य भावात योग्य ठिकाणी विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, काँग्रेसने वारंवार ही मागणी ही सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला हे स्वातंत्र्य देऊ. शरदचंद्रजी पवारांनी सुद्धा आत्मचरित्रात लिहिलेलं होतं. ते कायदे मोदीजींनी बनवले होते, परंतु त्यांनी सांगितलं की आमची तपस्या कमी पडली काही लोकांना समजावून सांगण्याची. आम्ही सातत्यानं समजावून सांगत होतो, सुप्रीम कोर्टाने समजावून सांगितलं, परंतु काही लोकांना राजकारण करायचं होतं आणि त्या राजकारणाच्या पोटी पंजाब असो, उत्तर प्रदेशचा काही भाग असो, हरियाणाचा काही भाग असो, त्या शेतकऱ्यांनी त्या कायद्याला विरोध केला. ज्या ज्या ठिकाणी ते स्वातंत्र्य उपभोगलंय तिथे त्याला विरोध झाला नाही, महाराष्ट्रामध्ये विरोध झाला नाही. आणि त्यामुळं शेवटी पंतप्रधानांनी सांगितलं की आमची तपस्या कदाचित कमी पडली असेल आणि त्यामुळं त्यांनी ते कायदे पाठीमागे घेण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासोबतच एक महत्वाची घोषणा केली की पुढच्या काळामध्ये झिरो बजेट शेती असो, शेतीमधलं उत्पादन असो, शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्याच्या गोष्टी असो, त्यासाठी एक समिती ज्यामध्ये राज्य सरकारचे प्रतिनिधी राहतील, शेतकऱ्याचे प्रतिनिधी राहतील, संघटनाचे प्रतिनिधी राहतील, तज्ञ लोक राहतील, अशी समिती राहील आणि ती निरंतर काम करेल. कारण शेती हा विषय असा आहे की निरंतर बदलणारा विषय आहे. शेतकऱ्यांना सुखी करायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील. आणि म्हणून मोदीजींनी कोणताही विषय कोणत्याही आपल्या इगोचा न करता ते कायदे पाठीमागे घेतले. अनिल बोंडेजी, मात्र प्रश्न आज एक मोठा वर्ग आहे जो शरद जोशींना मानणारा, त्यांना हे वाटतंय की शेतकऱ्यांना हे निश्चितपणे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. बर, अनिल बोंडेजी, असाही सवाल विचारला जातोय की ही मोठी घोषणा करण्यात तर आलेली आहेच, हे कृषी कायदे मागे घेणार असल्याचं मोदींनी तर म्हटलंय, मात्र हे जर आधीच झालं असतं तर बरं झालं असतं, शेतकऱ्यांचा बळी गेला नसता. खरं जर पाहिलं तर अतिशय मोठा वर्ग आहे आज. म्हणजे जर तुम्ही शरद जोशी वाचले किंवा अमराबाईंनी शेतकऱ्यांच्यासाठी केलेले जे 1947 पासूनचे जाचक कायदे, जो सेलिंग कायदा असो किंवा हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जबरदस्तीने विकण्याचा कायदा असो, हे सगळे रद्द झाले पाहिजे, हे वारंवार शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलंय आणि त्यांना योग्य प्रतिसाद मोदीजींनी दिला होता. ही एक गोष्ट आवश्यक आहे की शेतकऱ्यांना हे समजावून सांगण्यासाठी भरसक प्रयत्न करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या समितीने पण प्रयत्न केले, परंतु राजकारणाच्या पायी चांगल्या गोष्टीची माती होते, अशा प्रकारची गोष्ट झाल्यानंतर शेवटी मोदीजींना हा निर्णय घ्यावा लागला. आणि गुरु नानक जयंतीच्या दिवशी ते शेतकरी कमीत कमी त्यांच्या घरी जावे हे मोठ्या मनाने त्यांनी मान्य केलं. आणि या गोष्टीचं निश्चितपणे सर्वजण स्वागत करतील आणि पुन्हा यावर चर्चा आणि विचार मंथन होऊन खरोखर हे चांगले असलेले कायदे ते भारतामध्ये व्हावे ही सुद्धा सगळ्यांची इच्छा आहे. आता बाकीच्या शेतकरी संघटना सुद्धा यावर प्रतिक्रिया देतील. शरद जोशी प्रणित संघटना आहे, बाकीचे शेतकरी आहेत ते पण प्रतिक्रिया देतील. जी, त्यांच्याही प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. अनिल बोंडेजी, धन्यवाद, तुम्ही आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर मोठी घोषणा करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांनाही आवाहन केलंय. त्या दरम्यानच शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजितजी, आपल्या भावना काय आहेत पंतप्रधान मोदींनी केलेल्या या घोषणा संदर्भात? 3 काळे कायदे परत घेण्याची घोषणा नरेंद्र मोदी साहेबांनी केली. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान सभेच्या वतीनं या घोषणेचं आम्ही स्वागत करतो. आज माझ्या पुढे 600 पेक्षा जे शेतकरी ज्यांनी प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्वांचे कुटुंबीय आहेत. त्याचबरोबर लाखो शेतकरी जे दिल्लीच्या सीमेवर 1 वर्षभर त्या ठिकाणी आंदोलन करतायत, ते सर्व शेतकरी माझ्या समोर आहेत. पत्रकार आणि सगळे बुद्धिजीवी ज्यांनी ह्या सगळ्या आंदोलनात आम्हाला मदत केली, सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. शेतकरी आंदोलनाचं एक पाऊल यामुळे नक्कीच पुढे गेलेलं आहे. मात्र अजूनही आधार भावाचं संरक्षण देणारा कायदा हा प्रत्यक्षात यावा यासाठीची लढाई ही भावी काळात करावी लागणार आहे. तूर्त या घोषणेचं मी नक्कीच स्वागत करतो, आनंद व्यक्त करतो आणि शेतकरी एकजुटीचा एक पातळीवर नक्कीच विजय झालाय अशा प्रकारची भावना नम्रपणाने आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. अजितजी, तुम्ही या निर्णयाचं स्वागत तर केलं आहातच, मात्र शेतकऱ्यांच्या एका गटाने या कायद्याला विरोध कायम ठेवलाय.
मुळातच ज्या पद्धतीने हे कायदे आणले गेलेले होते हे कॉर्पोरेट धार्जिणे कायदे होते आणि कॉर्पोरेट कंपन्यांचं चांगभलं करून शेतकऱ्यांना मातीत घालण्याची जी भूमिका काही शेतकरी संघटना आणि काही गटांची आहे त्यांच्या विरोधाला मला असं वाटतं की शेतकरी फारसा प्रतिसाद देत नाही हे आता वारंवार सिद्ध झालेलं आहे. देश पातळीवर 500 पेक्षा जास्त संघटना ज्या एक वर्षभर लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने लढल्या त्यांचा विजय झालेला आहे आणि त्यामुळे आता या विरोधाला फारशी किंमत आहे असं मला वाटत नाही. शेतकऱ्यांचं म्हणणं हे मला असं वाटतं मान्य करावं लागलेलं आहे आणि त्यामुळे हा शेतकरी चळवळीचा विजय आहे. जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आवाहन तर केलंच आहे, आपापल्या घरी जा असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र दिल्लीच्या या सीमा कधी मोकळ्या होतील? संयुक्त किसान मोर्चाची या संदर्भामध्ये तातडीने नक्कीच बैठक होईल. 500 पेक्षा जास्त संघटनांचे नेते एकत्र आहेत, त्यांची बैठक होईल आणि त्यानंतरच या आंदोलनाच्या बद्दल पुढचं पाऊल काय टाकायचं हे ठरवलं जाईल. पण मला नक्की अशी आशा आहे की ह्या विजयाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी चळवळ ही अत्यंत सकारात्मकरित्या हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी आणि आधारभावाचं संरक्षण सुद्धा शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठीचा लढा सुद्धा शांततामय मार्गाने आणि लोकशाही चौकटीत पुढे घेऊन जाण्यासाठी योग्य तो निर्णय लवकरच घेईल. जी, योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल. धन्यवाद अजितजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि अनेक शेतकरी या निर्णयाचं स्वागत करतील असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मोदी सरकार कृषी कायदे मागे घेणार आहे ही मोठी घोषणा केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मोदी सरकार कृषी कायदे मागे घेणार आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. या दरम्यानच आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलंय. एमएसपी अधिक प्रभावी करणार असल्याचं मोदींनी म्हटलंय. तर मोदी सरकार कृषी कायदे मागे घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकी काय घोषणा केली आहे पाहूया. हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे. साथियों, किसानों की स्थिति को सुधारने की इसी महाअभियान में देश में 3 कृषि कानून लाए गए थे. मकसद ये था कि देश के किसानों को, खासकर छोटे किसानों को और ताकत मिले, उन्हें अपनी उपज की सही कीमत और उपज बेचने के लिए ज्यादा से ज्यादा विकल्प मिले. किसान साथियों से आग्रह कर रहा हूं, आज गुरु पर्व का पवित्र दिन है. अब आप अपने अपने घर लौटे, अपने खेत में लौटे, अपने परिवार के बीच लौटे. आइए एक नई शुरुआत करते हैं, नए सिरे से आगे बढ़ते हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मोदी सरकार कृषी कायदे आता मागे घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सर्वात मोठी घोषणा त्यांनी केली आहे. आंदोलन मागे घ्यावं असं आवाहनही त्यांनी यावेळेस केलंय. शेतकऱ्यांच्या एका गटानं मात्र या कायद्याला विरोध कायम ठेवलाय. आम्ही प्रामाणिक हेतूनं कायदे आणले असल्याचं मोदींनी म्हटलंय. हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में
हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे।